नमस्कार मंडळी. आज आपण चिकन पुलाव बघणार आहोत. 1 वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे. तो पाण्याने स्वच्छ धुवून तांदूळ बुडेल एवढं पाणी घालून बाजूला ठेवायचं आहे. पाव किलो चिकन घेतलेलं आहे. ते मॅरिनेट करून घ्यायचं आहे. त्यात आपल्याला हळद, लाल तिखट, दही, आलं लसणाची पेस्ट आणि चवीनुसार मीठ घालून मॅरिनेट करायला ठेवायचं आहे. आज आपण इथं चिकन पुलाव डायरेक्ट कुकरमध्ये बघणार आहोत. तेल घेतलेलं आहे. त्यात कांदा घालून आपल्याला हलकासा गुलाबी होईस्तोपर्यंत परतून घ्यायचा आहे. मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते पण परतून घ्यायचं आहे. आता याच्यात आपल्याला गरम मसाला, कांदा लसूण मसाला, आलं लसणाची पेस्ट, चवीनुसार मीठ, कोथिंबीर घालून इथं चिकन मसाला तयार झालेला आहे. तांदूळ जे भिजत घातलेलं होतं ते घालून आपल्याला पाणी घालून ह्याला एक उकळी आणून द्यायची आहे. तूप घालायचं आहे आणि ह्याला मीडियम आचेवर 2 शिट्ट्या करून इथं मस्त असा आपला चिकन पुलाव तयार होतो. अगदी पटकन तयार होतो. मस्त कुकरमध्ये अगदी सुट्टा सुट्टा तयार होतो.